नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पण जेव्हा प्रियांका गांधींनी ही यादी वाचायला सुरुवात केली तेव्हा प्रत्येक नावानंतर भाजपचे खासदार आरोळ्या ठोकत होते हिंदू हिंदू हिंदू. म्हणजे मला असं वाटतं की हा अत्यंत लाजिरवाणा क्षण आहे आणि भाजप हा माणूस ही जबाबदारी गृहमंत्री का नाही स्वीकारत आहे? अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे. मोदींनी ट्रम्पचं नावही नाही घेतलं. चीन हा उल्लेख सुद्धा केला नाही मोदींनी, अमित शहानी, राजनाथ सिंग यांनी. इतके हे लोक चीनला घाबरतात. पण विरोधी पक्षाने एक गोष्ट चांगलं केली, सैन्याला सगळ्यांनी सलाम केला. बरोबर. सैन्याच्या बहादुरीला, सैन्याच्या शौर्याला, सैन्याच्या त्यागाला सर्वांनी सलाम केला. तू जो सांगतोयस प्रियांका गांधींच्या भाषणातला क्षण हा या संपूर्ण 16 तासांच्या चर्चेतला अत्यंत लाजिरवाणा क्षण होता. प्रियांका गांधींनी आपल्या भाषणाच्या शेवटी पहलगामला मारल्या गेलेल्या 26 बळींची यादी वाचायला सुरुवात केली. ती वाचताना त्यांना श्रद्धांजली व्हावी हा हेतू होताच, पण त्यावर अशी प्रतिक्रिया येईल अशी माझ्यासारख्याची अपेक्षा नव्हती. किमान पंतप्रधानांच्या भाषणात या व्हिक्टिम्सचा उल्लेख नव्हता, अमित शहाच्या भाषणात नव्हता, राजनाथ सिंग यांच्या भाषणात नव्हता. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा आपली भाषणं पहलगामला जे बळी गेले 26 निरपराध नागरिक यांना श्रद्धांजली वाहून सुरू करायला पाहिजे होती. परंतु ते तर तुम्ही केलंच नाहीत. पण जेव्हा प्रियांका गांधींनी ही यादी वाचायला सुरुवात केली की हे 26 लोक आहेत आणि मी त्यांना आदरांजली वाहते, तेव्हा प्रत्येक नावानंतर भाजपचे खासदार आरोळ्या ठोकत होते हिंदू हिंदू हिंदू. म्हणजे त्यांना हे सांगायचं होतं की अतिरेक्यांनी हिंदू मारले. पण त्यामध्ये एक मुसलमानही होता, मुसलमान घोडेवाला, जो ज्यांना गोळ्या घातल्या ज्या तथाकथित हिंदूंना, भाजप म्हणतं त्याप्रमाणे, त्यांना वाचवायला गेला आणि त्यालाही गोळी घातली. जेव्हा त्याचं नाव आलं तेव्हा मी बघत होतो हे काय म्हणतात, तेव्हा शांत राहिले. म्हणजे मला असं वाटतं की हा अत्यंत लाजिरवाणा क्षण आहे आणि भाजप हा माणुसकी शून्य पक्ष आहे. म्हणजे एका अतिरेकी हल्ल्यामध्ये 26 माणसं मरतात आणि केवळ अतिरेक्यांप्रमाणेच, म्हणजे अतिरेक्यांनी त्यांचा धर्म विचारला, हे खरं आहे. पण भाजपवाल्यांनी काय केलं? हे दुसऱ्या प्रकारचे अतिरेकी आहेत. कारण अतिरेकीने धर्म विचारला आणि भाजपवाल्यांनी काल जेव्हा त्यांची नावं घेत होते तेव्हा धर्मच काढला ना. म्हणजे तिथे पहलगाम हल्ला करणारे अतिरेकी आणि हे भाजपवाले यात फरक काय आहे? माझा हा प्रश्न आहे. अत्यंत लाजिरवाणा क्षण होता. मी तुला सांगतो, या सगळ्या चर्चेतून म्हणजे प्रियांका गांधींचं भाषण उत्तम झालं असं माझं मत आहे. राहुल गांधींचं भाषण खूप आक्रमक होतं. प्रियांका गांधीचं भाषण तेवढं आक्रमक नव्हतं, मृदू होतं. पण त्यांनी जो भावनेचा धागा जोडला ना या सगळ्याशी, म्हणजे मी या 16 तासाच्या चर्चेच्या सर्व नोट्स काढलेले आहेत आणि मी माझ्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ सुद्धा केलेले आहेत. पण मी सांगतो, प्रियांका गांधींचं भाषण हे वेल स्ट्रक्चर्ड होतं राहुल गांधींच्या भाषणापेक्षा. राहुल गांधींनी अत्यंत कडक प्रश्न विचारले, खूप सॉफ्टपणे बोलत होते, सॉफ्टपणे बोलत होता, सॉफ्ट बोलतो आणि इतका त्याचा आवाज जास्त प्रभावी आणि त्या मनाला हात घालत होत्या. हे लक्षात घे, प्रियांका गांधींनी राहुल गांधींचे प्रश्न हे 100% राजकीय होते आणि सरकारला अडचणीत आणणारे होते. राहुल गांधींचं भाषण सुद्धा उत्तम झालं असं माझं मत आहे. पण दोन्ही भाषणाची शैली वेगळी होती. प्रियांका गांधींनी मनाला हात कुठे घातला तर त्यांनी सुरुवातच केली शुभम द्विवेदी, ज्याचं 6 महिन्यापूर्वी लग्न झालं होतं आणि त्याची बायको तिथे होती. तिच्या डोळ्यासमोर त्याला गोळे घालण्यात आल्या आणि ह्या बाईचं निवेदन जे होतं ते प्रियांका गांधींनी वाचून दाखवलं. मला असं वाटतं, ही जी बाई म्हणते, काल तिचा एक व्हिडिओ आला, तिने अशी अपेक्षा व्यक्त केली की सरकारने या सगळे 26 लोक जे मारले गेले त्यांना श्रद्धांजली व्हायला हवी होती, पण ती वाहिली नाही. तिने राहुल गांधी आणि प्रियांका गांधींचे आभार मानले. ही बाई काय म्हणते, वरतून म्हणजे त्या बसरन व्हॅलीतून धावत आले खाली, जंगल आहे ते, तिथे काहीही तुम्हाला आसरा नाही, काही नाही, आणि स्वतःचा जीव ह्या बाईनी वाचवला, नवऱ्याला गोळ्या घातलेल्या आहेत. ती असं म्हणते की पुरे समय एक भी सुरक्षा कर्मी मैंने नहीं देखा, मैंने अपनी दुनिया को खत्म होते देखा. देश ने, पुढचं वाक्य बघ, देश ने, सरकारने हमें अनाथ छोड़ दिया. ही भावना आहे तिची. आणि अशा वेळेला म्हणजे मनाला साथ घातला ना प्रियांका गांधींनी. काय केलं? पूर्णपणे मनाला हात घातला प्रियांका गांधींनी. आणि त्यानंतर त्यांनी एक एक मुद्दा काढला. ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे? बरोबर. हे जे घडलं पहलगामचं 16 तासाच्या चर्चेमध्ये सरकारने याचं उत्तर नाही दिलं. माझं म्हणणं आहे, मी तुला माहिती आहे अलीकडेच काश्मीरला जाऊन आलो. दर 100 फुटावर लष्करी जवान आहेत, निमलष्करी जवान आहेत, CRPF वगैरे, आणि पोलीस आहेत. अशा वेळेला इथे अतिरेकी आलेच कसे या प्रश्नाचं संपूर्ण उत्तर सरकारने दिलं नाही. म्हणजे सरकारने स्टंट केला, ऑपरेशन महादेव आम्ही केलं, आजच आम्ही 3 अतिरेकी पकडले, ते सगळं संशयास्पद आहे. त्याच्याविषयी बोलू पाहिजेत आपण नंतर, की श्रावणी सोमवारच्या दिवशीच तुमचं ऑपरेशन महादेव होतं आणि चर्चेच्या पार्श्वभूमीवर म्हणजे चर्चेच्या आधी काही तास तुम्ही 3 अतिरेकींचं एन्काउंटर करता. इतकी जनता मूर्ख आहे का की आम्ही विश्वास ठेवा, तुम्ही काही सांगावं आणि तुम्ही 3 जणांना मारलेत, हे खरं आहे, 3 जणांचं एन्काउंटर केलं. हे अतिरेकी होते की नाही याचे पुरावे तुम्हाला देशासमोर ठेवावे लागतील. अमित शहा असं म्हणतात की हे 3 अतिरेकी जे मारले त्यापैकी एक जण या पहलगामच्या हल्ल्याचा म्होरक्या होता. पुरावे ठेवा देशासमोर. अख्ख्या लोकसभेने याला फारशी किंमत नाही दिली, हे लक्षात घ्या.
म्हणजे ह्यांनी मुद्दामून ते त्याच दिवशी घडवून आणलं असा माझा आरोप आहे. बरं. याचं कारण सगळ्या चर्चेमध्ये सरकारला फायदा व्हावा, पण तो झाला नाही. अमित शहानी आपल्या भाषणाची सुरुवातही त्यांनीच केली होती हो. की ऑपरेशन महादेव आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, बढाया मारल्या होत्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी हे कशावर आले, म्हणजे मला तुला सांगायचं आहे की ह्या 16 तासाच्या चर्चेमध्ये देशाला जी अपेक्षा होती ती अजिबात पूर्ण झाली नाही. आम्हाला अपेक्षा होती पहलगाम हल्ला कसा झाला हे सांगते. बरोबर. म्हणजे तुमच्याकडे एवढी सुरक्षा व्यवस्था असताना, इतकी कडक सुरक्षा व्यवस्था असताना, जवळजवळ 9-10 लाख सैनिक तिथे असताना हे अतिरेकी पहलगामच्या त्या व्हॅलीमध्ये घुसले कसे? खरं. आणि हे प्रश्न म्हणजे जे बेसिक असतात ते आपण प्रत्येक वेळी विसरत चाललोय. म्हणजे ज्यावेळी हे झालं होतं, पठाणकोट झालेलं होतं, त्यावेळी या इतक्या महत्वाच्या लष्करी तळावरती हा हल्ला झाला कसा? पुलवामा, सीआरपीएफचे जवान घेऊन चाललेले आहात तुम्ही, बरोबर आहे. अशा गाडीच्या ठिकाणी कुठलीच सुरक्षा नाहीये. हा प्रश्न म्हणजे नंतर कोणी 240 किलो आरडीएक्स सापडलं तिथे. Exactly. ते कसं आलं काश्मीर आरडीएक्स? सारख्या राज्यामध्ये एकाही प्रश्नाचं उत्तर नाही. आणि मी तुला सांगतो की काश्मीरमध्ये जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा सर्वसामान्य माणसं हा प्रश्न विचारत होती की म्हणत होते की ये तो पहली बार हुआ है, अभी तक आजादी के बाद अभी तक ऐसे हुआ नहीं था. काय झालं नव्हतं आझादीनंतर? तर टुरिस्टांवर कधी हल्ला झाला नव्हता. Exactly. हल्ले झाले काश्मीरमध्ये, अनेक हल्ले झाले, पण तिथे येणाऱ्या टुरिस्टांवर हल्ला झाला नव्हता. काश्मीरची अर्थव्यवस्था टुरिझमवर अवलंबून आहे. बरोबर. या हल्ल्यानंतर 13 लाख टुरिस्टांनी आपल्या सगळ्या योजना रद्द केल्या, तिथे जाणं रद्द केलं. केवढा मोठा परिणाम काश्मीर वालीतल्या लोकांवर झालेला आहे. बरोबर. मुद्दा असा आहे की अतिरेकींनी टुरिस्टांवर हल्ला करावा असं काय घडलं? म्हणजे काश्मीर व्हॅलीतले लोक जो प्रश्न विचारत होते तो मी तुला सांगतो की ये इसमें कुछ शक लगता है असं म्हणत होते. बरं. त्यांच्या मनात संशय होता. ते म्हणत होते की हे इन्सायडर जॉब आहे का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तो विरोधी पक्षांनी पण विचारला नाही लोकसभेतल्या चर्चेत, आणि सत्ताधारी तर त्याविषयी बोलणारच नाहीत. पण मला हा संशय आहे, हा इन्सायडर जॉब आहे का? आधीचा जो हल्ला झाला आपला पुलवामाचा, त्यामध्ये इन्सायडर काही होतं का? इन्सायडर हात होता का आपल्याच कोणाची तरी? आपलेच लोक फुटले, त्यांनी अतिरेक्यांना मदत केली. बरोबर. कारण संपूर्ण या पहलगामच्या व्हॅलीमध्ये एक सुद्धा सैनिक नव्हता. म्हणजे तिथे 100, 150, 200 असे टुरिस्ट जात होते आणि सुरक्षा व्यवस्था काहीच नाही. काश्मीरमधला एक भाग मला असं दाखव श्रीनगरच्या त्या व्हॅलीतला की जिथे सुरक्षा व्यवस्था नाहीये. सगळीकडे सैनिक आहेत. त्या सैनिकांची दया येते आपल्याला की ते असे 8-8 तास उभे असतात उन्हामध्ये, काही शेड नाही, काही नाही, एकटे एकटे उभे असतात. दया येते आपल्याला. अशी सुरक्षा व्यवस्था सर्वत्र असताना पहलगाम सारख्या थंड हवेच्या ठिकाणी इथे हजारो टुरिस्ट जातात, तिथे काही सुरक्षा नसावी. मला तर हे सगळं संशयास्पद वाटतं. मी तुला सांगतो, हा सरकारचा निव्वळ बेजबाबदारपणा आहे टूर ऑपरेटर्सवर टाकणं. काश्मीरमध्ये कोणताही टूर ऑपरेटर सरकारी परवानगीशिवाय आणि सुरक्षा व्यवस्था भेदून काहीही करू शकत नाही. टूर ऑपरेटर जर या पहलगामच्या व्हॅलीमध्ये जात होते तर तुम्ही परवानगी दिली म्हणूनच जात होते. आणि काही दिवसापूर्वी, म्हणजे या चर्चेच्या काही दिवसापूर्वी, काश्मीरचे जे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत LG मनोज सिन्हा यांनी सुरक्षा व्यवस्थेमध्ये कमतरता राहिली याची जबाबदारी स्वीकारली. माझा मुद्दा असा आहे, मग ही जबाबदारी गृहमंत्री का नाही स्वीकारत आहे? अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे. का नाही देत आहे राजीनामा? लाज नाही का वाटत? मला सांग, यांना नेहरू आठवतात, यांना 65चं युद्ध आठवतं, यांना 62चं युद्ध आठवतं, यांना 71चं युद्ध आठवतं, यांना कारगिल आठवतं, काँग्रेस पक्षाची सगळी पापं आठवतात. एक गोष्ट आठवत नाही त्यांना. 26/11 मुंबईचा जेव्हा हल्ला झाला 2008 साली, तेव्हा केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुख आणि RR पाटील म्हणजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दोघांनी राजीनामा दिला होता. ठीक आहे, महाराष्ट्र सोडून द्या, आता महाराष्ट्रात काही घडलेलं नाही, पण केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. शिवराज पाटील यांनी, जे 3-3 वेळा कपडे बदलतात अशी टीका भाजपने केली होती. आता तुमचे पंतप्रधान किती वेळा कपडे बदलतात या चर्चेमध्ये मी जात नाही, पण साधी गोष्ट आहे, त्यावेळेला जर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला होता तर यावेळेला आमचे गृहमंत्री अमित शहा राजीनामा का देत नाहीये? जबाबदारी कोणाची आहे? काश्मीरमधली सुरक्षा व्यवस्था फेल गेली याची. असं आहे, तुम्ही 2 आठवडे आधी काश्मीरला गेला होता, प्रियंका गांधींनी आपल्या भाषणात हे मांडलं. 2 आठवडे आधी अमित शहा काश्मीरला गेले, श्रीनगरमध्ये गेले, इतर ठिकाणी गेले, आणि तिथे त्यांनी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली होती. केंद्रशासित LGच्या देखरेखीखाली चालतं. LG हा केंद्र सरकारचा प्रतिनिधी आहे आणि तो होम मिनिस्ट्रीला रिपोर्ट करतो. खरं तर पंतप्रधानांना जबाबदार राहिलं पाहिजे, पण ठीक आहे, ते काय राजीनामा वगैरे देण्यातले नाहीत. आपण अमित शहाला जबाबदार धरूया. माझा प्रश्न असा आहे, अनेकांनी हा प्रश्न विचारला, प्रियांका गांधींनी हा प्रश्न विचारला, अखिलेश यादवनी हा प्रश्न विचारला, कनी मोदींनी हा प्रश्न विचारला की तुम्ही जबाबदारी घेणार आहात की नाही? तुम्ही एवढे सांगता अमित शहा म्हणजे आता दुसरे पोलादी पुरुष आहेत, वल्लभभाई पटेलानंतर आहेत. अरे जबाबदारी घ्या, राजीनामा द्या ना. अमित शहा का नाही सत्ता सोडत? पहलगामला अतिरेकी आले याची संपूर्ण जबाबदारी मोदी सरकारची आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. अनेकांनी मागणी केली लोकसभेमध्ये, पण सरकार पक्षाकडून उत्तर सुद्धा आलं नाही. ते दाखवते आम्ही ऑपरेशन महादेव केलं, आम्ही 3 लोकांना मारलं, ते सुद्धा संशयास्पद आहे. अनेक प्रश्न त्यातून निर्माण होतात, पण मला सांग कोणत्या प्रश्नाची उत्तर मिळाली? मी म्हटलं तसं पहलगाम हल्ला का झाला, अतिरेकी कुठून आले याचं उत्तर मिळालं नाही. नंबर 2, युद्धविराम कोणी घडवला? की तुम्ही पाकिस्तानला कळवलं कशाला? म्हणजे अशी काय प्रोटोकॉल आहे, आंतरराष्ट्रीय नियम आहेत, याचा खुलासा यांनी केला नाही. 22 मिनिटात तुम्ही जर पाकिस्तानचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले, त्यावर एक प्रश्न विचारण्यात आला. तो कोणी विचारला हे मला आठवत नाही, पण भाषणामध्ये विचारला
21 अड्डे उद्ध्वस्त करणार होते. हो हो हा? नंतर 9 वर आला हा. 9 वर हा आकडा आला. आणि यामध्ये काय झालं, ते असं म्हणतात की आम्ही सैन्याला स्वातंत्र्य दिलं, सैन्याला पूर्ण फ्रीडम होतं, सैन्याने निर्णय घेतले. पण मग 21 अड्डे तुम्ही उद्ध्वस्त करणार होतात, हा आकडा 9 वर का आला, हा प्रश्न या चर्चेमध्ये विचारण्यात आला, ज्याला उत्तर नाही मिळालं. हे अड्डे कमी झाले म्हणूनच जे विमान पडलं असं सांगतात ना, आपल्याला माहित नाही 1 विमान पडलं की 5 विमान पडलं, त्याचंही उत्तर मिळालं नाही चर्चेमध्ये. म्हणजे युद्धविराम तू म्हणतोयस त्याप्रमाणे का झाला याचं उत्तर मिळालं नाही. याच्याकडे मोदींचे शब्द सांगतो. पाकने गुहार लगाई, मोदी म्हणतात पाकने गुहार लगाई, म्हणजे पाकने कळकळीची विनंती केली की हे सगळं थांबवा आता, हे रोक दो, असं मोदी म्हणतात. जर पाक कळकळीची विनंती करत होता पाकिस्तान 10 तारखेला की हे थांबवा थांबवा, म्हणजे पाकिस्तान लडकून दिला आला होता ना. तुम्ही इतकं त्यांच्यावर हॅमर केलं होतं, हल्ला केला होता, त्यांना जवळजवळ पराभूत केलं होतं, मग तुम्ही युद्धविराम मान्य का केला? पाकिस्तानला जेव्हा हवंय तेव्हा आपण ती करणार गोष्ट, म्हणजे याला काय अर्थ आहे? नाही, गंमत अशी आहे की 9 तारखेची म्हणजे 10 तारखेची गोष्ट काय झाली, म्हणजे ट्रम्पची भूमिका काय. मोदींनी ट्रम्पचं नावही नाही घेतलं, ते फक्त म्हणाले परदेशी हस्तक्षेप नाही वगैरे एवढं जनरल बोलले, पण ट्रम्पचं नाव घेतलं नाही. राहुल गांधींनी त्यांना थेट आव्हान दिलं होतं. विरोधी पक्ष नेत्यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला म्हणजे पंतप्रधानाला असं आव्हान देण्याचे प्रसंग लोकसभेमध्ये खूप कमी येतात, पण थेट आव्हान होतं. इंदिरा गांधीच्या 50% हिंमत तुमच्यात असेल तरी तुम्ही लोकसभेत उभं राहून सांगा की ट्रम्प खोटं बोलतात, ट्रम्प खोटारडे आहेत. एका वाक्याची अपेक्षा होती. ट्रम्प बोलतात, माझं तर म्हणणं खोटं बोलतात तसं बोलू नका. ट्रम्पनी जे सांगितलं ते सत्य नाही एवढं सांगा ना तुमच्या भाषेमध्ये. एक वाक्य काहीही बोलले नाही त्यांनी. राहुल गांधींचं आव्हानच स्वीकारलं नाही. ते नेहरू करत राहिले. 48 साली काय झालं, 62 साली काय झालं, आवडीचा विषय. म्हणजे कनिमोझी ज्या म्हणाले ना की काँग्रेसवाले जेवढी नेहरूंची आठवण काढत नाहीत तेवढं आता भाजपवाले काढतात. या निमित्ताने तरुण मुलं जी आहेत ती नेहरूंविषयी वाचतायत. नेहरूंचं जे मोठेपण आहे, नेहरूंची जी थोरवी आहे, नेहरूंनी अनेक चुका केल्या असतील, राजकारणात आहेत चुका होतात, इंदिरा गांधींनी अनेक चुका केल्या असतील, पण त्यांचं जे मोठेपण आहे ते तर आपल्याला मान्य करायला पाहिजे. जर आपण अटल बिहारी वाजपेयी यांची जमेची बाजू जी आहे ती मान्य करतो, तर ह्यांचं पण करायला पाहिजे. पण भाजपवाल्यांचं मला आश्चर्य वाटलं, म्हणजे राजनाथ सिंग, अमित शहा, मोदी, तेजस्वी सूर्या, निशिकांत दुबे सर्वांच्या भाषणात एकच मुद्दा होता, जणू काही यांना ऑर्डरच दिल्या होत्या की काँग्रेसने काय चुका केल्या हे सांगा. 48 साली नेहरूंनी चूक केली, एक तर अमित शहानी गाढवपणा केला की 60 साली वल्लभभाई पटेलांनी नेहरूंना विरोध केला असं म्हणाले. आता वल्लभभाई पटेल 50 साली वारले, म्हणजे मी इतिहासाचा अभ्यासक आहे असं अमित शहा म्हणाले, पण त्यांचा अभ्यास कच्चा आहे यावरून दिसलं. तर ठीक आहे, आता ते सोडून देऊया. गाढवपणा बीजेपी वाले कायम करतात, त्यांचा अभ्यास कायमच कच्चा असतो, कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहेत. असो, मुद्दा असा आहे की राजनाथ सिंग यांच्यापासून की 62ला आम्ही काय चूक केलं, 62ला भारत सरकारची चूक झाली, नेहरूंची चूक झाली, हिमालयन ब्लंडर होतं. जॉन पी दळवींनी पुस्तकच लिहिलं हिमालयन ब्लंडर म्हणून. तर ते सगळे मान्य करतात, आपली तयारी नव्हती, नेहरूंना वाटत नव्हतं चीन असा दगा देईल वगैरे, आपली चूक होती, हे नेहरूंनी मान्य केलं होतं आणि त्या धक्क्याने नेहरूंचा शेवटी मृत्यू झाला असंही म्हटलं जातं. ठीक आहे, खरं खोटं पुढे आपण बोलू, पण 65 सालचं युद्ध तर आपण जिंकलं. 71 सालचं युद्ध जिंकलं म्हणजे पाकिस्तानचे तुकडे करून बांगलादेश जन्माला घातला. आणि हे लोक काय म्हणतात, अमित शहा काय म्हणतात की 90 लाख सैनिक आपल्याला शरण आले होते, ते परत पाठवले. अरे काय गाढवात का तुम्ही? 90 लाख सैनिकांना काय भारतात ठेवायचं? आणि आंतरराष्ट्रीय काही नियम नाहीत, प्रिझनर्स ऑफ वॉर म्हणतात, युद्ध कैदी, मानवी हक्क कायदे आहेत, युद्ध कायद्यांना लागू होतात. 90 लाख लोकांना भारत सरकारने पोसत बसायचं. कसले लोक सत्तेत बसले आहेत रे, हे गाढव लोक. म्हणजे अमित शहा म्हणतात 90 लाख लोकांना तुम्ही परत पाठवलं आणि पुढे असं झालं तसं झालं, तुम्ही चीनला हे. आता चीननी जी आपली जमीन घेतलेली आहे आता त्याबद्दल काही बोलत नाही ते लोक, एक शब्द उच्चारले नाही. चीन हा उल्लेख सुद्धा केला नाही मोदींनी, अमित शहानी, राजनाथ सिंग यांनी. इतके हे लोक चीनला घाबरतात. आणि आपले परराष्ट्र मंत्री काय म्हणाले, ज्याचा उल्लेख राहुल गांधींनी केला, परराष्ट्र मंत्री असं म्हणाले, सगळ्यात बेकार भाषण परराष्ट्र मंत्र्यांचं होतं. बाबूच ना, नोकरशाह आहे. याला राजकीय जे आक्रमकता असते किंवा उत्तर तर द्यायला पाहिजे. माझं म्हणणं आहे आक्रमकता नसू दे, प्रियांका गांधीमध्ये सुद्धा ती आक्रमकता त्या अर्थाने नाहीये, पण तुम्ही ठोस उत्तर तर द्यायला पाहिजे. हा काय बुळबुळीत बोलत होता परराष्ट्र मंत्री आपला. माझं तर म्हणणं आहे शशी थरूरनी बीजेपीत जावं आणि परराष्ट्र मंत्री व्हावं, असते हा विनोदाचा भाग जाऊ दे. पण परराष्ट्र मंत्री काय बोलले, राहुल गांधींनी त्याचा उल्लेख केला. ते असं म्हणाले, चीन ही मोठी आर्थिक सत्ता आहे, आपण त्यांना अंगावर कसे घेऊ, असं बोलले आपल्या भाषणामध्ये. म्हणजे आपण त्यांच्याशी शत्रुत्व घ्यायचंय का? अरे तू काय बोलतोयस? तिथे चीन पाकिस्तानला शस्त्र पुरवतोय, चीन पाकिस्तानला इंटेल पुरवतोय आणि तुमचा परराष्ट्र मंत्री असं म्हणतोय की आपण चीनला अंगावर कसं घ्यायचं? हे काय पद्धतीचे लोक आहेत. म्हणजे यांच्या सगळ्यांच्या पहिल्यांदाच मी बघितलं की सत्ताधारी पक्षानं 16 तासाच्या भाषणामध्ये चाच पडत होता. पहिल्यांदाच हे चित्र लोकसभेमध्ये दिसलं. विरोधी पक्ष आक्रमक होते, पण विरोधी पक्षाने एक गोष्ट चांगलं केली, सैन्याला सगळ्यांनी सलाम केला. बरोबर, सैन्याच्या बहादुरीला, सैन्याच्या शौर्याला, सैन्याच्या त्यागाला सर्वांनी सलाम. शेवटी हे विधान होतं की तुमची प्रतिमा, तुमचं पॉलिटिक्स, तुमचं राजकारण आणि तुमचा PR यापेक्षा राष्ट्र मोठं आहे असं राहुल गांधी म्हणाले. हे खूपच महत्वाचं विधान होतं आणि ते मोदींना लागणार होतं. मोदींनी उत्तर नाही दिलं. मोदी काय बोलत बसले, सगळ्या जुन्या गोष्टी काढत बसले, मग तुम्ही हे नाही केलं, तुम्ही हे नाही केलं, सगळं बोलत बसले. मला जर काही प्रश्न विचारले तर मी पुन्हा ही कहाणी रिपीट करत बसणार. माझं म्हणणं आहे साधं, त्यांनी ट्रम्पचं नाव तर घ्यायचं
की आम्ही ट्रम्प यांच्याशी सहमत नाही. मी काय म्हणते, ट्रम्प खोटे बोलले, राहुल गांधींनी आव्हान दिलं की ट्रम्प खोटे बोलले असं सांगा. तेवढी काही हिंमत नाही यांच्यामध्ये, मोदींमध्ये किंवा भारताच्या परराष्ट्र नीतीमध्ये. निदान ट्रम्प यांच्याशी आम्ही सहमत नाही असं तर सांगा. तुला माहितीये का काय झालंय, मोदींचं भाषण संपल्यावर तिथे अमेरिकेत एका कार्यक्रमामध्ये ट्रम्प यांनी 30व्या वेळेला सांगितलं की भारत आणि पाकिस्तानचं युद्ध आम्ही थांबवलं, युद्धविराम आम्ही केला, असं 30व्या वेळेला बोलले. 30 वेळा अमेरिकेचा अध्यक्ष बोलतोय. काहीतरी गडबड आहे ना, काहीतरी गडबड आहे. आणि गंमत मी तुला सांगतो, मगाशी मी हे सांगत होतो की ते व्हान्स आले होते, उपराष्ट्रपती अमेरिकेचे जेडी व्हान्स, हे भारतात आले होते. त्यांनी 9 मेला मोदींना फोन केला. मोदी काय म्हणाले, 9 मेला मला त्यांचा फोन आला, मी बिझी होतो सैन्याच्या मीटिंगमध्ये, फोन घेतला नाही, नंतर मी त्यांना फोन केला. हे सगळं लक्षात आहे. 9 मेला उपराष्ट्रपतींचा फोन आला आणि ते म्हणाले पाकिस्तान मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे वगैरे. तर मी त्यांना सांगितलं की पाकिस्तानने जर अशी चूक केली तर ती त्यांना महागात पडेल वगैरे. हे सगळं मोदींच्या लक्षात आहे. पण 10 मेला युद्धविराम कसा झाला हे त्यांच्या लक्षात नाही. तेवढी एक म्हणजे ज्याला सिलेक्टिव्ह अॅम्नेशिया म्हणतात ना, तेवढं वगळायचं किंवा तेवढ्याचा त्याला विसर पडलाय असं म्हण. पण मोदींचं भाषण टोटल फ्लॉप होतं. एक तर नवे मुद्देच नव्हते, जुनाट होतं सगळं. काँग्रेसला काय दोष देताय, काँग्रेस पाक दर्जिनी आहे, हे ते आहे, आणि तुम्ही तेच बोलताय काहीतरी पाणी और. मी तुला दाखवतो, मी नोट्स काढलेले आहेत. त्याच्यामध्ये मोदींनी एका ठिकाणी असं म्हटलं की काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिला नाही. किती खोटं बोलले, दादांत खोटे बोलले मोदी की आम्हाला पाठिंबा दिला नाही. पहिल्या क्षणापासून, पहलगामचा हल्ला झाल्यापासून इंडिया आघाडीने म्हणजे विरोधी पक्षांनी पूर्णपणे सरकारला पाठिंबा दिला. आणि मल्लिकार्जुन खरगे असं म्हणाले होते, मला आठवत आहे की आम्ही या क्षणाला मोदींवर किंवा टीका करणार नाही किंवा प्रश्न विचारणार नाही, आम्ही सरकारच्या बाजूने उभे आहोत. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला सुद्धा सरकारच्या बाजूने ते उभे होते. पण मोदी असं म्हणाले की काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिला नाही, काँग्रेस सतत पाक दार्जिनी विधानं करत होते, पाकिस्तानला मदत होईल असं करत होते. किती खोटं बोलतात. म्हणजे मोदी खोटं बोलतात हे आपल्याला माहिती आहे, पण इतकं निर्लज्जपणे खोटं बोलतात. मला काय वाटतं माहितीये का, मोदींचं कालचं भाषण एक जुनाट, बुरसटलेलं, कोळिष्टक धरतात ना एखाद्या गोष्टीवर, तसं भाषण होतं. मला असं वाटलं की मोदींनी जायचीच वेळ आली. ते लोक काय सुप्रिया सिन्हे ज्या ठीक आहे काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत, यांनी एक व्हिडिओ टाकलाय, 10-12 खासदार झोपले होते मोदींच्या भाषणाच्या वेळी. बघा, स्वतःच्या नेत्याचं भाषण सुद्धा यांना ऐकवत नाहीये. माझं म्हणणं आहे, सप्टेंबरला 75 वर्ष होत आहेत की मोदींना, त्यांनी निवृत्तच व्हावं. म्हणजे आता जो 11 वर्ष जे काय केलं ना तेवढं खूप झालं, आता तुम्ही जा असं सांगायची मोदींना वेळ आलेली आहे. जो आपल्या पक्षाला, आपल्या सरकारला डिफेंड करू शकत नाही असा हा पंतप्रधान आहे. आणि ऑपरेशन सिंदूर हे सैन्याने केलेलं आहे. बरोबर. मला सांग, एक प्रश्न त्या कनिमोजींनी विचारला होता की मध्य प्रदेशातला जो मंत्री ज्यांनी ती जी अधिकारी सोफिया कुरेशी हिला त्यांची बहीण म्हटलं, अतिरेक्यांची बहीण म्हटलं, त्याच्यावर तुम्ही कारवाई का केली नाही? भाजपकडे याचं उत्तर नव्हतं, अमित शहाकडे याचं उत्तर नव्हतं, मोदींनी याला उत्तर दिलं नाही की तुम्ही सोफिया कुरेशी म्हणजे आपल्या सैन्याच्या एका कमांडरला अशा प्रकारे बोलणाऱ्या मंत्र्यावर तुम्ही काही कारवाई केली नाही. किंवा परराष्ट्र खात्याचा जो सचिव, जो पत्रकार परिषदा घेत होता, विक्रम मिस्त्री, तर त्याला जे ट्रोलिंग केलं, त्याच्या कुटुंबाला ट्रोलिंग केलं, त्याबद्दल सरकार काय बोललं नाही, काहीच बोललं नाही. म्हणजे तुमची राष्ट्रभक्ती कुठे आहे? तुमची राष्ट्रभक्ती फक्त संघाच्या शाखेपुरती आहे का भाजपच्या कार्यालयांपुरती आहे? मला हे विचारायचं आहे. आणि ओवेसीचं भाषण उत्तम झालं. सुप्रिया सुळेंनी त्या तेजस्वी सूर्याला जे उत्तर दिलं ना, तेजस्वी सूर्याने पुन्हा 48 पासून नेहरूंमुळे पीओके कसं झालं वगैरे हे सगळं रडगाणं गायला सुरुवात केली होती. यांना इतिहास माहित नाही, यांनी नीट वाचलेलं नाही, यांना तपशील काय माहित नाही. म्हणजे नशीब आपलं, नेहरू पंतप्रधान होते आणि वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते, आणि दोघांचं एकमत होतं. भाजपवाले जे दाखवत आहेत ना, दोघांचे मतभेद होते, ते काय खरं नाही. नेहरूंचं नेतृत्व वल्लभभाईंनी मान्य केलं होतं, लक्षात घ्या. दुर्दैवाने वल्लभभाई गेले 50 साली. आता अमित शहाना हेही माहित नाही, मग म्हटल्याप्रमाणे ते 60 साली सुद्धा त्यांना जिवंत ठेवतायत. पण तेजस्वी सूर्यांनी इतक्या काय ऐतिहासिक चुका केल्या होत्या, त्याला सुप्रिया सुळेंनी चोख उत्तर दिलं सगळ्याला. तर त्यांचं भाषण, त्याचा उल्लेख केला पाहिजे, ओवेसीच्या भाषणाचा उल्लेख केला पाहिजे, कनिमोजीचा उल्लेख केला पाहिजे. आणि त्यांचं भाषण सुद्धा ठोस होतं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला की आम्हाला तुम्ही डेलिगेशन मध्ये नेलं आणि डेलिगेशनचं नेतृत्व करायला दिलं, याबद्दल मी आभार मानते. पण हा काय साजरा करण्यासारखा, सेलिब्रेट करण्यासारखा क्षण नाही आहे ना. आम्हाला पाठवावं लागलं, इथं अपयश आहे. हा, सरकारचं अपयश आहे ना. सरकारकडे सक्षम माणसं नाहीत. तुम्हाला शशी थरूर लागतात, तुम्हाला सुप्रिया सुळे लागतात, तुम्हाला कनिमोजी लागतात, तुम्हाला ओवेसी लागतात. ज्या ओवेसींचा द्वेष करता आयुष्यभर तुम्ही, ते ओवेसी सुद्धा सरकारला आपल्या समर्थनार्थ लागले. हा काय मोठा सेलिब्रेट करण्याचा विषय नाही. हा मुद्दा महत्वाचा होता, त्याला कोणी उत्तर दिलं नाही. विरोधी पक्षाने तुम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल मोदी एका वाक्यात त्यांचे आभार वगैरे त्यांनी मानले, नाही मानले असं नाही. पण त्या पलीकडे काही नाही ना. जर विरोधी पक्ष तुमच्या मदतीला आले या कसोटीच्या वेळी, तर तुम्ही अधिक बोलायला नको. माझं मोदी हॅज लॉस्ट इट. मोदीने गमावलंय सगळं. आता मोदीने म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये, 24च्या निवडणुकीमध्ये हे दिसलंच होतं की मोदींची लोकप्रियता कमी होते. पण कालच्या भाषणावरून मला दिसलं की मोदींचा जो कंट्रोल होता ना, नियंत्रण जे होतं सरकारवर आणि एकूणच सगळ्या सरकारी यंत्रणांवर,
ते त्यांनी गमावलंय आता. आणि मोदींनी गमावलं म्हणजे अमित शहानी पण गमावलं. पहिली गोष्ट मोदींनी करायला पाहिजे होती, अमित शहाचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. तर तुम्ही गंभीर आहात हे दिसलं असतं. बरोबर. सैन्याचं जे कर्तृत्व आहे ते स्वतःचं का मानताय तुम्ही? राहुल गांधी बरोबर बोलले, तुम्ही सैन्याचा वापर स्वतःसाठी का करताय? तुम्ही तो आधी पण केलात, पहलगामला केलात, पुलवामाला केलात, आधी जेव्हा एअर स्ट्राईक झाली बालाकोट तेव्हाही केलात. दरवेळेला सैन्याचं कर्तृत्व, सैनिक बलिदान देतात, त्याबद्दल काय? आणि मला एक गोष्ट विचारायची आहे की पाकिस्तानने गोळीबार केला सीमेपलीकडून, इथे पूंछ वगैरे भागामध्ये अनेकांचं नुकसान झालं, अनेक भारतीय नागरिक दगावले त्याच्यामध्ये, त्या गोळीबारामध्ये त्याचा उल्लेख झाला. ती जी मुलं आहेत ना, त्यांना राहुल गांधींनी आता मदत करायचं ठरवलेलं आहे. त्यांच्या सगळ्या आयुष्याचा खर्च ते करणार आहेत, म्हणजे मोठी होईपर्यंत. ही काल बातमी आली. याचा उल्लेख राहुल गांधींनी केला नाही ते मी समजू शकतो, काँग्रेसवाल्यांनी केला नाही मी समजू शकतो. सरकारने काय केलं? ज्यांचं या युद्धातल्या गोळीबारीमध्ये नुकसान झालं त्या कुटुंबासाठी सरकारने काय केलंय? आणि सगळ्यात गंभीर गोष्ट कनिमोझींनी मांडली होती की हे जे 26 जण दगावले त्या पहलगामच्या हल्ल्यामध्ये, त्यांना कॉम्पन्सेशन पण केंद्र सरकारने दिलं नाही. ती जबाबदारी राज्य सरकारवर सोपवली. हा काय प्रकार आहे? 26 जणांना कॉम्पन्सेशन देण्याचे पैसे केंद्र सरकारकडे नाहीत, ते तुम्ही राज्य सरकारवर ढकलता. यालाही कोणी उत्तर नाही दिलं. एकूण काल सत्ताधारी पक्ष बचावात्मक पवित्र्यात होता असं मला वाटतं, एकदम डिफेन्सिव्हर होता. आणि या 16 तासाच्या चर्चेमध्ये असं दिसलं की विरोधक आक्रमक आहेत, विरोधक प्रश्न विचारतायत, सैन्याचा आदर ठेवून प्रश्न विचारतायत, आणि एकाही प्रश्नाला धड उत्तर सत्ताधारी देऊ शकत नाही. सुनील तटकरे बोलले. सुनील तटकरेंचं भाषण हे लाचारी होती पूर्णपणे, अमित शहाची चमचेगिरी होती. सुनील तटकरे इतके वर्ष काँग्रेस बरोबर सत्तेमध्ये होते, संपूर्ण त्यांचं जे राजकीय जीवन आहे हे काँग्रेसी विचारांमध्ये वाढलेलं आहे, किंवा त्यांना जे काय मंत्रिपद मिळाली किंवा सत्ता मिळाली ती काँग्रेस बरोबर मिळालेली आहे. अशा वेळेला तुम्ही जेव्हा अमित शहा बरोबर जाऊन निदान तुम्ही चमचेगिरी करू नका ना. तुम्ही गेलात अमित शहा बरोबर, आम्हाला माहिती आहे तुमच्या पाठी ईडी लागली, सीबीआय लागलं, पण चमचेगिरी लाचारीचं उत्कृष्ट उदाहरण होतं. पण सुप्रिया सुळेंनी तेजस्वी सूर्याला दिलेलं उत्तर उत्तम होतं. प्रणिती शिंदे यांचं भाषण जोरदार होतं. पण मला असं वाटतं की तपशिलामध्ये ना त्यांनी गडबड केली. शब्द चांगले होते, ज्यांनी भाषण लिहिलं ना प्रणिती शिंदेचं, तो माणूस शब्दांचा किमयागार असं मी म्हणेन, पण तपशील जास्त नव्हता. म्हणजे प्रियांका गांधींच्या भाषणामध्ये अशी भावना होती आणि प्रश्न योग्य होते, मुद्दे योग्य होते. तुला मी सांगतो, प्रियांका गांधीने एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला जो आपल्या कुणाच्याच लक्षात आलेला नाही, म्हणजे मीडियाच्या सुद्धा लक्षात आलं नाही. त्या असं म्हणाल्या की TRF नावाच्या दहशतवादी संघटनेने पहलगामची जबाबदारी घेतली. बरोबर आहे. 2020 पासून कार्यरत आहे ते. 2019ला या TRF दहशतवादी संघटनेची स्थापना झाली आणि 2020 पासून 2025 पर्यंत या संघटनेने 25 हल्ले केलेले. 25 हल्ले काश्मीरमध्ये केले, फक्त काश्मीरमध्ये केलेले. अमित शहा याचा विसर पडला, मोदींना याचा विसर पडला. आणि या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून बॅन कधी केलं? 23 साली. म्हणजे 2019 पासून 23 पर्यंत 4 वर्ष ही संघटना मोकाट होती, त्यावर कोणतीही कारवाई या लोकांनी केली नाही. आणि हे म्हणतात 370 कलम काढल्यानंतर दहशतवाद संपला म्हणून. TRF नावाची संघटना कसं काम करत होती? 5 वर्ष काम करत होती ना. बरोबर. आता तिने जबाबदारी घेतली, पण 5 वर्ष 25 हल्ले केले. भारत सरकारने TRF को क्या किया असा प्रश्न विचारला. एवढा वेळ का लागला? इतका वेळ का लागला? 2023 पर्यंत तुम्ही गप्प का होतात? याचं उत्तर अमित शहानी दिलं नाही, याचं उत्तर मोदीने दिलं नाही, याचं उत्तर राजनाथ सिंग तर देऊ शकत नव्हते, ते संरक्षण मंत्री आहेत. पण मोदी आणि शहानी तर उत्तर द्यायला पाहिजे होती. त्यांनी आपलं काँग्रेसने काय केलं, नेहरूंनी काय, यांना दरवेळेला नेहरू लागतात. मला कमाल वाटते यांची, यांच्याकडे स्वतःकडे काय उत्तर नाही. आणि जो सिंधू नदीच्या पाण्याचा जो करार झाला तो देशविरोधी ठरवणं हा इतका मूर्खपणा आहे. त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती. नेहरूंनी 80% किती खोटं बोलतात, भूगोल पण आणि नेहरूंनी 80% पाणी पाकिस्तानला दिलं, काही बोलतात नेहरू. म्हणजे ज्यांचा सिंधू नदीच्या कराराचा अभ्यास आहे त्या तज्ञांनी यावर बोलायला. बरोबर. खरं काय आणि खोटं काय. माझं म्हणणं आहे, देशामध्ये तर आहेतच, पण महाराष्ट्रात सुद्धा असे तज्ञ आहेत की ज्यांना 1948 पासून आजपर्यंत काय घडलं हे नेमकं माहिती आहे. अमित शहाचं भाषण काढा, मोदींचं भाषण काढा, नेहरूंनी काय केलं हे तपासा आणि सांगा ना लोकांना सत्य. तुम्ही स्वतःला विचारवंत म्हणवता ना, तुम्ही स्वतःला लेखक म्हणवता, पत्रकार म्हणवता, सत्य सांगा लोकांना की मोदी खोटं बोलले, अमित शहा खोटं बोलले. पण आपल्या देशातले विचारवंत आणि लेखक अजून मोदी खोटं बोलतात असं बोलायला सुद्धा घाबरतात. हा खोटारडा पंतप्रधान आहे आणि पूर्णपणे अकार्यक्षम. अमित शहानी तर राजीनामाच द्यायला पाहिजे, चालतं व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. पूर्णपणे अकार्यक्षम असा हा गृहमंत्री आहे, हे लक्षात घ्या. आणि तो एक्सपोज झाला या 16 तासांची चर्चा थांबणार नाही. एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण, पाकिस्तान ह्या राष्ट्राची निर्मिती आणि त्यांचं जे काय चाललेलं आहे भारत द्वेषावरच आधारलेली आहे. ते अतिरेक्यांना मदत करतात हे यावेळेला पहिल्यांदा उघड झालेलं नाही, पूर्वी सुद्धा उघड झालेलं आहे. यावेळेला तर त्यांनी त्यांच्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेमध्ये सहभाग घेतला. पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी, म्हणजे जगाने पाहिलेलं आहे. तेव्हा पाकिस्तान दहशतवाद्यांना मदत करते ही काही गुप्त गोष्ट नाही. ते हे चालू ठेवतील, 9 अड्डे उद्ध्वस्त केले ते पुन्हा उभारतील, पैसे घालतील त्याच्यामध्ये. पाकिस्तानची आर्थिक अवस्था अत्यंत वाईट आहे, खूपच वाईट आहे. राहुल गांधींनी जे म्हटलं, म्हणजे मोदी असं म्हणाले की
193 देश आहेत युएनओ मध्ये, हो. त्यापैकी 190 देशांनी दहशतवाद विरोधी कारवाईला भारताचा पाठिंबा दिला. एक तर या 190 देशांनी जो ठराव केला त्यामध्ये भारताचं नाव नाही. दुसरं म्हणजे त्यांनी कारवाईला पाठिंबा दिला पण पाकिस्तानचा निषेध नाही केला. निषेध नाहीये. राहुल गांधी नेमकं यावर बोट ठेवलं. पाकिस्तानचा निषेध कुठे केलाय? बरोबर. ज्या देशांनी आता आम्ही दहशतवाद विरोधी आहे असं इस्रायल सुद्धा म्हणेल ना. सगळेच. म्हणायला काय जातंय कोणाला? इस्रायल सुद्धा म्हणेल. मुळात ट्रम्पनी जेवायला बोलवलं त्या आसिम मुनीरला, तेव्हा ह्यांनी विरोध करायला पाहिजे होता. भारत सरकारने निषेध करायला पाहिजे होता की हे तुम्ही करता कामा नाहीत. किंवा जिथे जिथे अमेरिकन सरकार पाकिस्तानला मदत करतंय, कारण ते एका बाजूला हे मान्य करतात की पाकिस्तान दहशतवादी कारवायांना मदत करतंय आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला विक्टीम पण म्हणतात. आता पाकिस्तान जर दहशतवादी कारवायांना मदत करत असेल तर तो विक्टीम कसा आहे? तो विक्टीम नाही आहे ना. मग भारत सरकारने जनरल मुनीरला जेव्हा जेवायला बोलवलं तेव्हा विरोध करायला पाहिजे होता. आहे का मोदींचं काही विधान? आहे का आमचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचं विधान? त्या जयशंकरला तर पहिला काढलं पाहिजे असं मला वाटतं. फारच बेकार परराष्ट्र मंत्री आहे जो नीट आपली बाजूही मांडू शकत नाही. तो अख्ख्या जगामध्ये जाऊन काय करतो मला समजत नाही. हा एक नोकरशाही वृत्तीचा माणूस आहे. त्याला का ठेवलाय? यांच्याकडे बरी माणसं नाहीत असं मला वाटतं. 11 वर्षानंतर तुमचा परराष्ट्र मंत्री जर एवढा काय म्हणतात माठ असेल तर काय करायचा हा प्रश्न आहे. सांगायचं आहे म्हणजे आपलं ही मुलाखत संपतेय तर मला एक तर पहिली गोष्ट म्हणजे हे जे ऑपरेशन महादेव झालेलं आहे आणि 3 अतिरेकी इथे मारले गेले आणि त्यांचा मोरका मारला गेला असं अमित शहा बोलतायत. तर मला असं वाटतं की त्याचे पुरावे त्यांनी देशासमोर ठेवावेत की हाच या पहलगामच्या हल्ल्याचा मोरक्या होता हे सिद्ध करावं, देशासमोर ठेवावेत. एवढीच माझी मागणी आहे. याचं कारण ज्या पद्धतीने ऑपरेशन महादेव झालं ती पद्धत संशयास्पद आहे. एक श्रावणी सोमवारच्या दिवशी तुम्ही ऑपरेशन महादेव असं नाव देऊन एक कारवाई करता. हे अतिरेकी आधीच पकडले होते असा संशय आहे. तर खरोखरच ते आधीच पकडले होते का? त्यांना संसदेतल्या चर्चेच्या तोंडावर मारण्यात आलं का? हा खरा प्रश्न आहे. एन्काउंटर झालं ठीक आहे, अतिरेक्यांचं एन्काउंटर केलं तुम्ही म्हणताय ठीक आहे असं देश म्हणतोय, पण हे एन्काउंटर किती खरं आहे, काय आहे त्यामागे हे देशाला कळलं पाहिजे ना. देशाला सत्य समजून घेण्याचा हक्क आहे. दुसरी गोष्ट मला लोकांना हे सांगायचं आहे की या पहलगाममुळे काश्मीरचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. हे मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे. 8 दिवस आम्ही काश्मीरमध्ये होतो. तर 13 लाख लोकांनी आपले काश्मीरला जाणं कॅन्सल केलेलं आहे हल्ल्यानंतर. कनिमोझीच्या भाषणात हे आलं. एवढ्या सगळ्या हा त्यांचा म्हणजे टुरिस्टांनी कॅन्सल केलं आणि टुरिझमवरच जगतं ना काश्मीर. हा तर सगळा म्हणजे नंबर 1चा धंदा आहे त्यांचा. एप्रिल ते सप्टेंबर. तर मला लोकांना हे सांगायचं आहे, आपण पहलगाम विषयी बोलतो, आपण राष्ट्रप्रेमाविषयी बोलतो, आपण इतर गोष्टींविषयी बोलतो. तुम्हाला शक्य असेल तर काश्मीरला जा. म्हणजे मला माहिती आहे याच्यामध्ये धोका आहे, पहलगामला जाण्यात धोका आहे, अतिरेकी कारवाई होऊ शकते, पण रोज रोज काय अतिरेकी कारवाई होत नाही. आणि हा धोका पत्करून भारतीयांनी आपलं राष्ट्रप्रेम दाखवण्यासाठी काश्मीरला जायला पाहिजे. खरं तर हे आवाहन मोदींनी करायला पाहिजे, भाजपनी करायला पाहिजे, बोलायला पाहिजे हा की भारतीयांनी जावं काश्मीरला. पण हे सरकारच घाबरलेलं आहे, ते कसलं आवाहन करतंय. माझं असं म्हणणं आहे की जितक्या लोकांना शक्य होईल तितक्या लोकांनी काश्मीरमध्ये जावं, काश्मीर नॉर्मल करावं. जेव्हा पुन्हा एकदा टुरिस्टांची गर्दी होईल ना पर्यटकांची काश्मीरमध्ये, तेव्हा काश्मीरी लोक सुटकेचा निश्वास. तो खरा अतिरेक्यांचा पराभव असेल. तो अतिरेक्यांचा पराभव. कारण कारवाई का केली आहे? स्वातंत्र्यानंतरची पहिलीच कारवाई आहे. टुरिस्टांना मारलं. त्यांचा उद्देशच हा आहे. अर्थव्यवस्था कोसळून टाकणं काश्मीरची हा उद्देश आहे. आणि ती अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होऊ न देणं हे आपलं राष्ट्रप्रेम आहे. तेव्हा अतुल कुलकर्णी पहिल्यांदा गेला. अतुल कुलकर्णी आपल्याला योग्य संदेश दिला होता, काश्मीरला जा. आमच्यासारखे काही लोक गेले, पण हजारोच्या संख्येने भारतीय पर्यटक काश्मीरमध्ये जायला हवे, तर अतिरेक्यांवर खरा सूड उगवला जाईल हे लक्षात घ्या. पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.